अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत. त्यातला हा जो स्वप्न शब्द आहे तो निद्रा म्हणजे झोपेशी संबंधित आहे. आपल्याला झोप शांत लागणं आवश्यक आहे, तर आपल्याला आनंद घेता येईल. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. आनंदातला अडथळा आपण 3 गोष्टींमधनं जाणून घेतला. पहिला आहे औषध, दुसरा आहे आहार आणि तिसरा आहे आपली नकारात्मकता, आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. हा जर नकारात्मक असेल तर आपल्याला जीवनामधला आनंद आपला संपून जात असतो. म्हणजे जशा तुम्ही एखाद्या चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी आहात आणि पायातनं तुमच्या जर काटा आतमध्ये तुम्हाला चपलेतनं सुद्धा टोचत असेल तर समोरचं सृष्टी सौंदर्य तुम्हाला दिसणारच नाहीये. म्हणजे जी सल आहे ही सल पहिल्यांदा काढून टाकली पाहिजे. आणि तो जर काटा आपण काढून टाकला नाही तर तुमचा समोरचा आनंद तुमचा शून्य झाला. म्हणजे सगळं आहे. म्हणजे त्या बिरबल आणि बादशहाच्या त्या गोष्टीसारखं झालं हो. शेळी आणि तिला मिळालेलं काय झाडपाला त्याचा आनंद ती घेतेय, परंतु जर ती वाघासमोर बांधलेली असेल तर ते खाल्लेल्याचा आनंद तिला कसा मिळणार? नाहीच मिळत. आणि मग ते खाल्लेलं अन्न अंगाला लागत नाही आणि आनंद संपून जातो. या आनंदातला अडथळा आणखीन एक पुढचा आपण टप्पा बघूया, तो आहे झोप. झोप शांतपणे घेता यायला पाहिजे. ज्यांची झोप चांगली असते ना त्यांचं पचन चांगलं असतं, त्यांची प्रकृती चांगली राहते, त्यांचं अंग व्यवस्थित धरलेलं असतं. जी लहान मुलं किरकिर करतात, झोपतच नाहीत, ती अशी बारीक अशक्त किडकिडीत असतात. कितीही चांगलं खाल्लं तरी ते काय अंगाला लागत नाही. किंवा ज्यांची झोप अपूर्ण होते, मध्येच स्वप्न पडतात, मध्येच वाईट विचार येतात, ती सुद्धा अशी बारीक दुर्बळ राहतात. त्यांनी किती प्रोटीन पावडर खाऊ देत आणि कॅलरीचे माप चार्ट घेऊन फिरू देत आणि वजनाचे काटे घेऊन जेवू देत, काही फरक पडणार नाहीये. का? मनामध्येच दोष आहे म्हणून. आणि मला असं वाटतंय की ही जी झोप असते ही नैसर्गिकरित्या आली पाहिजे. आणि यासाठी आपल्याला झोपण्याचा जो एक रिदम आहे हा रिदम मेंटेन व्हायला पाहिजे. अगदी जन्माला आलेली जी मुलं असतात ना 24 तासातली 22 तास ती झोपलेली असतात. काहीच काळ ती फक्त दूध पिण्यासाठी जागी असतात, परत झोपतात, परत जागी होतात. आणि जसजसं वय त्यांचं वाढत जातं तसतशी ही झोप कमी होत जाते. ज्या मुलांची झोप चांगली ती अशी गुटगुटीत मस्त दिसतात, आणि ज्या मुलांची झोप कमी असते ती मात्र अशी बारीक किटकिटीत आणि वाळलेली दिसतात. त्यांचे केसही गळलेले असतात, त्वचा निस्तेज असते. त्यामुळे झोप चांगली लागण्यासाठी आयुर्वेदामध्ये या उपचारांमध्ये निद्रा हा जो काही एक 3 गोष्टींमधला एक महत्वाचा उपस्तंभ सांगितलाय, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर त्याच्यातला हा जो निद्रा आहे हा झोप चांगली लागण्यासाठी डोक्यावर तेल घालायचं, डोळ्याला तेल लावायचं, नाकात तेल घालायचं, कानात तेल घालायचं, तोंडातनं तेल प्यायचं, अंगाला तेल लावायचं, नाभीमध्ये तेल लावायचं आणि तळपायाला तेलाचं मालिश करायचं. या गोष्टी लहान मुलांना जशा केल्या जातात मग त्यांचं बाळसं असतं, त्यांना छान झोप लागते, अन्न पचन सुधारतं, रक्ताभिसरण सुधारतं. अभ्यंग याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे. अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत. त्यातला हा जो स्वप्न शब्द आहे तो निद्रा म्हणजे झोपेशी संबंधित आहे. आपल्याला झोप शांत लागणं आवश्यक आहे, तर आपल्याला आनंद घेता येईल. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण म्हणतो. रात्री झोपताना दिवसभर जे काही काही काम केलं आपण त्याच्यातला नकारात्मक भाग जर आठवला तर झोप लागणार नाहीये. का? कारण अरे बापरे, आज माझं एवढं नुकसान झालं, आज माझा एवढा गल्ला जमला पाहिजे होता तो जमलाच नाही, ही ठरवलेली कामं होती ती झालीच नाहीत, तो माणूसच आला नाही, आता काय करायचं, अरे बापरे, असं म्हणून जर तुम्ही उदास राहिलात आणि रात्री जर तोच विचार तुमच्या मनात असेल तर मला सांगा, झोपेमध्ये तुमच्या तेच विचार स्वप्नातले तेच राहणार आणि तीच निगेटिव्ह, तीच नकारात्मकता मनात तयार राहील आणि तुमचं जे तमोगुण आहे ह्या तमोगुणामध्ये अडथळे निर्माण होत जातील. यासाठी काय करायचंय? शांत झोप लागण्यासाठी नामस्मरण, श्वासोच्छवास आणि आहार या 3 गोष्टी ज्या आनंद देणाऱ्या आहेत या पाळायच्या. म्हणजे मग झोप आपणच लागणार. झोप येत नाही आता काय करायचं असं तडफडत आणि तळमळत त्या अंथरुणावर राहायचं नाही. झोप लागली नाही तर काय करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत शांत झोपा. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं, आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते अल्युमिनियम हिंडालियम यामुळे रोग वाढतायत हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.